आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मी भक्ती सोनटक्के. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास यांचा समावेश असलेल्या योजनांसाठी येत्या 3 वर्षात 4 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा. रस्ते विकासाकरता 15,673 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 6 मान्यवरांना गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान. आणि राज्यात कोविड-19च्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3,000च्या खाली. आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड-19 पासून सुरक्षित राहावं. त्यासाठी 4 साध्या गोष्टींचं पालन करायचं आहे. संपूर्ण लसीकरण, मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात आणि चेहऱ्याची स्वच्छता. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा 3रा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास यांचा समावेश असलेल्या योजनांसाठी येत्या 3 वर्षात 4 लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून पुण्यातल्या हवेली जिल्ह्यात त्यांचं यथोचित स्मारक उभारण्यात येईल. यासाठी 250 कोटींची तरतूद करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे प्रत्येकी 50,000 रुपयांचं अनुदान यंदाच्या वर्षात दिलं जाईल. यासाठी 10,000 कोटींचा खर्च येणार असून त्यामुळे 20 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल असंही पवार यांनी सांगितलं. शेततळ्याच्या अनुदानात 50% वाढ करण्याची तसंच हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. आगामी आर्थिक वर्षासाठीच्या या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते विकासाकरता 15,673 कोटी रुपये नियत व्यय अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. मुंबईतल्या पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतींच्या देखभालीसाठी 10 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात येत असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. विकासाची पंचसूत्री ही विशेष कार्यक्रम राबवणार असून त्यासाठी 4 लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल झाला नाही तर अन्य पर्यायांचा विचार केला जाईल. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठीच्या विशेष कृती योजनेकरता 1,000 कोटी रुपयांचा निधी 3 वर्षात देणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. महिलांच्या योजनांसाठी राखीव तरतूद 30 वरून 50% करण्यात येईल. या अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी 3,035 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे. कृषी सहकारी संस्थांचं संगणकीकरण करून त्याला जिल्हा बँकेशी जोडलं जाणार आहे. गेल्या 2 वर्षात 28 सिंचन प्रकल्पात पाणीसाठा तयार करण्यात आला असून पुढच्या वर्षापर्यंत 104 प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन आहे. गोसीखुर्द धरणासाठी 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाची सर्व कामं डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. येत्या 2 वर्षात मृदा आणि जलसंधारणाची 4,885 कामं पूर्ण करण्याचा संकल्प असून त्यासाठी 4,774 कोटी रुपये खर्च केले जातील. मनरेगासाठी 1,774 कोटी आणि फलोत्पादनासाठी 540 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. देशी गाई म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी अशा 3 प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील. आरोग्य विभागासाठी येत्या 3 वर्षात 11,000 कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित आहे. सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी नवजात शिशु रुग्णालय स्थापन केलं जाईल. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन सुविधा सुरू करणार. अर्थसंकल्पात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागासाठी 3,183 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 2,061 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे. राज्यातील युवा वर्गाच्या कौशल्याला चालना देण्यासाठी प्रत्येक महसूल विभागात इनोव्हेशन हब स्थापन करण्यात येईल. यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 100 कोटी रुपयांचा राज्याचा स्टार्टअप निधी उभारण्यात येईल. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी कलिना इथल्या मुंबई विद्यापीठात जागा निश्चित केली असून त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार योजना राबवणार असून त्यांना रेशन कार्डचं वाटप केलं जाईल. शबरी आदिवासी योजनेअंतर्गत प्रतिघरकुल योजनेसाठी 300 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे. तर इतर मागास बहुजन विकास विभागाला 3,451 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे.
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला आणि बालभवन उभारणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली. महिला आणि बालविकास विभागासाठी 2,472 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे. येत्या 3 वर्षात राज्य सरकार मिशन महाग्राम राबवणार असून ग्रामविकास विभागाला 7,718 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे, तर गृहनिर्माण विभागाला 10,071 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचाही संकल्प असल्याचं पवार यांनी सांगितलं. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. 2016ला या संदर्भातला प्रस्ताव मांडला होता. 2020ला ही प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रस्ताव सरकारकडे सादर झाला. आज संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या संदर्भातल्या प्रस्तावाला मान्यता देण्याची घोषणा सरकारनं करावी असं मुनगंटीवार म्हणाले. या मागणीवरून विरोधी पक्षांनी सभागृहात घोषणाबाजी केली. अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेत काळाबाजार होत असल्याचा मुद्दा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थित केला. अनेक सदस्यांनी आपापल्या मतदारसंघात धान्य वितरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. या संदर्भात तक्रार आली तर कारवाई केली जाईल असं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत राज्याकडून दिल्या जाणाऱ्या निधीत कोणतीही कपात केलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या ऑपरेशन गंगा अंतर्गत आज एक विशेष विमान भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन नवी दिल्लीत पोहोचलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज सकाळी नवी दिल्लीत या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. युद्धग्रस्त युक्रेनमधल्या सर्व भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं ट्विट ठाकूर यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं कर्ज योजना सुरू केली आहे. 2022-2023 मध्ये शीतगृहातल्या बेदाणा मालाच्या पावतीवर कर्ज दिली जाणार आहेत. याबाबत दोन्ही संस्थांमध्ये करार झाला आहे. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तासगाव बाजार समितीनं केलेला हा राज्यातला पहिला प्रयोग असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या योजनेनुसार बँक ऑफ महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना पावती तारण ठेवून 3 लाखांपर्यंत 9.9% तर 3 लाखाच्या वर 9.5% व्याजदरानं कर्ज दिलं जाणार आहे. कमाल कर्ज मर्यादा 9 लाख रुपये आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक आहे असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेनं सुरू केलेल्या गोदावरी गौरव पुरस्कार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 6 मान्यवरांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या सोहळ्यात लोकसेवा, ज्ञान, चित्र, संगीत, नाट्य आणि साहस अशा विविध क्षेत्रांमधल्या योगदानाबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लोकसेवेबद्दल राजेश टोपे, ज्ञान क्षेत्रातल्या योगदानासाठी डॉक्टर हेमचंद्र प्रधान, चित्रकलेसाठी डॉक्टर सुधीर पटवर्धन, संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी पंडित सुरेश तळवलकर आणि नाट्य या विषयासाठी अतुल पेठे, तर बिबट्याशी झुंज देणाऱ्या सीताबाई घारे यांना साहस पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 21,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्कारामुळे मला जबाबदारीचं भान आणि अधिक जोमानं लोकसेवा करण्याची उर्मी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया टोपे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. राज्यात कोविड-19च्या रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 3,000च्या खाली आली आहे. काल 452 नव्या रुग्णांची नोंद झाली. 494 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण 78,70,309 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 77,19,594 रुग्ण बरे झाले, तर 1,43,749 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 2,963 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.9% झालं आहे, तर मृत्यूदर 1.82% आहे. जगभरात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही महामारीचा धोका अद्याप संपलेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या आजाराचं पृथ्वीवरून समूळ उच्चाटन झाल्याखेरीज तो संपला असं म्हणता येत नाही, असं WHOचे महासंचालक जनरल टेड्रस अधनॉम घेब्रेसस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. रोगराईची टांगती तलवार अजूनही कायम असून लशी, चाचण्या आणि उपचारांची टंचाई अनेक ठिकाणी आहे. अनेक देशांनी कोविड चाचण्यांचं प्रमाण कमी केलं असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 179 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात 80 कोटी 85 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना 2 मात्रा मिळाल्या आहेत, तर 1 कोटी 98 लाखांपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 8 कोटी 87 लाखांपेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून 7 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून 57,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 15 कोटी 73 लाखांच्या वर गेली आहे. त्यात 6 कोटी 82 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या 2 मात्रा मिळाल्या आहेत, तर 16 लाखांपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण 58,54,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा आणि शेवटचा सामना उद्या बेंगळुरू इथं होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा सामना खास असणार आहे. गुलाबी चेंडूनं खेळला जाणारा हा कसोटी सामना रोहितच्या कारकिर्दीतला 400वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. या सामन्यामुळे रोहित शर्माचा समावेश सचिन तेंडुलकर, MS धोनी आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत होईल. सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यात सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी महाज्योती संस्थेमार्फत 200 मुलींसाठी NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि अन्य स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवासी स्पर्धा प्रशिक्षण संकुल उभारलं जाणार आहे. या संकुलासाठी राज्य सरकारनं 24 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या संदर्भात शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला. सर्व सोयींनी युक्त असं हे संकुल असणार आहे, असं राज्य सरकारनं सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मज्जातंतुशास्त्र, नवजात शिशुरोगशास्त्र, अंतरस्त्रावी विकासशास्त्र, बालरोग शल्यचिकित्साशास्त्र आदी शाखांसाठी सुपर स्पेशालिटी अर्थात अतिविशेषीकृत सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशा एकूण 34 पदांच्या मुलाखती घेतल्या असून या पदांच्या मुलाखती त्या दिवशी पार पडल्या त्याच दिवशी आयोगानं संबंधित पदाचे निकाल देखील प्रसिद्ध केले आहेत. ही अतिविशेष पदं आयोगानं विशेष मोहीम राबवून भरली आहेत. सातारा जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ असून जिल्ह्यात शहर आणि परिसरात सकाळपासून तुरळक पाऊस पडत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. आज सकाळपासून हवेत गारवा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास यांचा समावेश असलेल्या योजनांसाठी येत्या 3 वर्षात 4 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा. रस्ते विकासाकरता 15,673 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 6 मान्यवरांना गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान. आणि राज्यात कोविड-19च्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3,000च्या खाली. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.